नमस्कार. हे ऐकले का या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण कोणत्याही वैयक्तिक मतांशिवाय केवळ उपलब्ध तथ्यांच्या आधारे दोन अत्यंत धक्कादायक बातम्यांचा आढावा घेणार आहोत. हो, अगदी बरोबर. आणि आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की म्हणजे डिजिटल अरेस्ट आणि आध्यात्मिक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांचं जे भयानक वास्तव आहे ना, ते आपल्याला समजून घ्यायचंय. हो ना, म्हणजे बघा, आपण तुरुंग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर विटांच्या किंवा लोखंडी गजांच्या जाडजूड भिंती येतात. पण असा विचार करा, जर हा तुरुंग पूर्णपणे अदृश्य असेल तर? आणि या अदृश्य तुरुंगात अडकण्यासाठी तुम्हाला घर सोडायची गरजच लागत नाही. हा तुरुंग थेट तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून म्हणजे अगदी सहज तुमच्या मेंदूत प्रवेश करतो. अगदी. आणि म्हणूनच मला वाटतं यूपीच्या बिजनोरमधील मोनिका या 28 वर्षीय महिलेची जी बातमी समोर आली आहे ती याच अदृश्य तुरुंगाचं अत्यंत भयानक उदाहरण आहे. हो, ती घटना खूपच दुर्दैवी होती. 27 किंवा 28 एप्रिलच्या रात्री तिने घरात आत्महत्या केली. आणि सर्वात हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यावेळी तिच्या 8 आणि 11 वर्षांच्या लहान मुली ताच खोलीत होत्या. अरे देवा. हो ना. म्हणजे एखाद्या आईला इतकं टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडणारी ही भीती नेमकी कशी निर्माण केली जाते? याच गोष्टीला आपण तंत्रज्ञानाच्या भाषेत डिजिटल अरेस्ट म्हणतो. यात गुन्हेगार एक प्रकारे सायकोलॉजिकल हायजॅक करतात. म्हणजे बघा, माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर ते पूर्ण ताबा मिळवतात. अच्छा, म्हणजे ते थेट मानसिक हल्ला करतात तर? हो, मोनिकाच्या बाबतीत हे गुन्हेगार स्वतःला क्राईम ब्रांचचे अधिकारी सांगत होते. ते सतत व्हिडिओ कॉल्स करून खोटे पोलीस गणवेश आणि बनावट ओळखपत्रे दाखवून तिच्यावर खूप दबाव आणत होते. बापरे. म्हणजे ते तिला तिच्या कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे करून एका मानसिक कोंडीत पकडत होते. एखाद्याला सतत तू गुन्ह्यात अडकला आहेस असं सांगून त्याची तर्कशक्तीच बंद पाडली जाते ना, अंतोतंत. आणि ही टोळी इतकी निर्ढावलेली होती की मोनिकाच्या अंत्यसंस्कारादरम्यानही तिच्या फोनवर त्यांच्या धमक्यांचे कॉल्स येतच होते. काय सांगताय? अंत्यसंस्कार सुरू असताना? हो, एका नातेवाईकाने तो फोन उचलला आणि मोनिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तरीही समोरून तो तोथया पोलीस अधिकारी धमक्या देतच होता. अरे रे. हे केवळ पैशांसाठी केलेलं ब्लॅकमेलिंग नाहीये, हा एक प्रकारचा मानसिक खूनच आहे. अगदी बरोबर बोललात. आणि म्हणूनच पोलिसांनी आता BNS कलम 108 लावले आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा. बरं, तिच्या डायरीतही या दीर्घकाळ चाललेल्या ब्लॅकमेलिंगचा उल्लेख सापडला आहे ना? तिच्या पतीला पण धमक्या आल्या होत्या असं वाचनात आलं माझ्या. होय. आणि आता पोलीस कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅट्सच्या आधारे या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा शोध घेत आहेत. आता मोनिकाच्या बाबतीत गुन्हेगारांनी या अदृश्य तुरुंगाचे कुलूप भीती वापरून लावले, पण जेव्हा याच पद्धतीची मानसिक कोंडी म्हणजे श्रद्धेचा वापर करून केली जाते तेव्हा काय होते? तोही एक भयानक प्रकार आहे. तिथे भीतीऐवजी जेव्हा विश्वासाचा हत्यार म्हणून वापर होतो तेव्हा लोक स्वतःहून आपली संपत्ती लुटून देतात. बरोबर. नाशिकच्या स्वयंघोषित बाबाचे प्रकरण हे याचेच जिवंत उदाहरण आहे. स्वयंघोषित बाबा अशोक खरात याला 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी नाशिक न्यायालयाने नुकतीच पोलीस कोठडी सुनावली आहे. हो, पुण्याच्या एका उच्च शिक्षित आणि अत्यंत यशस्वी व्यावसायिकाला या बाबाने अक्षरशः आपल्या जाळ्यात ओढले. इथेच तर खरी गोम आहे. म्हणजे कुणालाही वाटेल की एक शिकलेला व्यावसायिक इतक्या सहज 5 कोटी रुपये कसे देऊ शकतो. हो, पण ते एका रात्रीत होत नाही ना. यामागे टप्प्याटप्प्याने केले जाणारे ब्रेन वॉशिंग असते. या व्यावसायिकाने त्या बाबाच्या म्यानमार, ग्रीनलँड आणि अमेरिका दौऱ्यांचा कोट्यावधींचा खर्च उचलला. बापरे, ग्रीनलँडचा खर्च? हो ना. आणि एवढेच नाही तर 99 लाखांची मर्सिडीज कार आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले. म्हणजे हे भोंदू बाबा आधी लहान गोष्टींवरून विश्वास संपादन करतात, पीडित व्यक्तीला त्यांच्या जुन्या मित्रपरिवारापासून दूर करतात आणि मग अशी एक अवस्था येते जिथे तो व्यक्ती आपले स्वतःचे विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावून बसतो. अगदी तंतोतंत विश्लेषण. तोही एक प्रकारचा अदृश्य तुरुंगच ठरतो. आणि या श्रद्धेचा गैरफायद्याचा आवाका फक्त पैशांपुरता मर्यादित नाहीये. खरातवर आधीपासूनच महिलांच्या शोषणाचे इतर 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरेच्छा, म्हणजे हा त्याचा पहिला गुन्हा नाहीये तर? नाही. आता SIT कडून हे 9वे प्रकरण म्हणून स्वतंत्रपणे तपासले जात आहे. आर्थिक आणि मानसिक शोषणाची ही एक अत्यंत सुनियोजित पद्धत आहे. या दोन्ही घटना पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की गुन्हेगारांनी आता हत्यारे बदलली आहेत. मग तो क्राईम ब्रँडचा खोटा व्हिडिओ कॉल असो वा अध्यात्माचा बुरखा. हो, ते माणसाच्या मेंदूतील इमोशनल बटन्स दाबून आपली फसवणूक करत आहेत. की लक्षात ठेवायचे की कोणतीही सरकारी यंत्रणा
जसे की पोलीस किंवा CBI कधीही फोनवरून पैशांची मागणी करत नाहीत. आणि मुळात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर संकल्पना आपल्या कायद्यात अस्तित्वातच नाहीये. कोणीही अटकेची धमकी अशी व्हिडिओ कॉलवर देऊ शकत नाही. हेच सर्वात महत्वाचं सूत्र आहे. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की गुन्हेगार आता केवळ रस्त्यावर लपलेले नाहीत. हो, ते बनावट पोलीस किंवा भोंदू बाबांच्या रूपात थेट आपल्या घरात आणि मनात पोचत आहेत. अगदी. अशा अदृश्य धोक्यांपासून आपल्याला वाचवणारी एकमेव किल्ली म्हणजे आपली स्वतःची जागरूकता आणि सतत प्रश्न विचारण्याची सवय. यावर नक्की विचार करा. हे ऐकले का चॅनलचा हा भाग मी इथेच संपवतेय. ऐकल्याबद्दल धन्यवाद.